नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। दलाल, व्यापारी, मध्यस्थी, निकृष्ट बियाणे, ओला दुष्काळ, वाळवा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, सुसाट वारे, अवकाळी पाऊस, दर गडला, महापूर, दलालांनी फसवणूक केली, मार्केट ढासळलं, दमट हवामान, उष्ण हवामान, हवामानाचा अंदाज नाही, अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न, यातूनही आलेल्या पिकाला हमीभाव नाही, त्यामुळे नवीन पिढी शेतीकडे वळत नाही। जुनी पिढी शेतीतून पाहिजे तसं पीक किंवा उत्पादन न मिळाल्यानं आत्महत्येकडे वळतले। यातच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांचा पंचनामामुळे सरकारकडून नुकसान भरपाईची तुटपुंजी रक्कम मंजूर झाली आहे, ज्यामुळे त्यांचा झालेला खर्च काही अंशी मिळाल्याचा आनंद वाटतोय। परंतु या मदतीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनेक शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून नुकसान भरपाईची रक्कम परस्पर हडप केली असं दिसून येते। आधीच पिकाला हमीभाव नाही, सावकारी कर्ज, मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, घरातील संसार, दवाखाना, विविध कार्यक्रम यावर कर्ज काढून कर्जबाजारी झालेला शेतकरी यांना जीवन नकोसं झाले। सरकारकडून काही मदत आहे तीही या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी गायब केल्यानं शेतकरी हवालदिल होतोय। हे नवीनच संकट शेतकऱ्यांच्या समोर उभं ठाकलंय। म्हणूनच आम्ही चर्चा करण्यासाठी काही बँकेतील अधिकाऱ्यांना भेटून ज्या ठिकाणी प्रकरण घडलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हटलंय। ज्या भागात हे प्रकरण घडलं त्या भागातील शेतकऱ्यांना याद्वारे आव्हान आहे, ज्या बँकेत हे प्रकरण घडलंय त्या बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी चापकाने फोडावं असं आवाहन मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत केलेलं आहे। मध्यवर्ती बँकेच्या काही शाखेमध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आणि ओला दुष्काळ याच्यासाठी झालेलं नुकसान भरपाई म्हणून सरकारने जे तुटपुंजी रक्कम दिली ती नुकसान भरपाईची, त्याच्यावरती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ज्या भागातील 5-6 शाखा आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आलेली रक्कम परस्पर हडप केली आहे अशी बातमी सगळीकडे वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे येऊ लागली आहे। यावर आम्ही आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत शिवाजीराव यांना भेटण्यासाठी गेलो होतो, परंतु त्यांची भेट झाली नाही। या निवेदनात त्यांना म्हटले आहे की या सांगली जिल्ह्याचा म्हणजे कुठलाही देशातील आपला शेतकरी हा 18-20 दारिद्र्यामध्ये असतो। कायम एखाद्या जो अनिष्ट प्रथा आहे त्याला डावलून शेती करत असतो, त्या शेतीवरती आपली गुजरण चालवत असतो। यामध्ये अनेक वेळा त्यांना अडचण येतात। यामध्ये दलाल असू दे, निकृष्ट बियाणं असू दे, वारा असू दे, गारपीट असू दे, अति वारा आल्यानंतर जे पिकांचं नुकसान होते आणि याच्यातून परत हमीभाव नाही, परत रेट कोसळणे, दर गडगडणे, याच्यामुळे हा शेतकरी कायम गंजलेला पिडलेला आहे। यामुळे नवीन पिढी या शेतीमध्ये येत नाही आणि जुन्या पिढीतील लोक या ठिकाणी या शेतीची अवस्था बघून आत्महत्याकडे वळायला लागले आहेत। अशा परिस्थितीत जर आपल्या घर संसाराला तुटपुंजा आधार देत असणारा हा शेतकरी मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न किंवा दवाखाने किंवा अनेक प्रसंगातून वाटचाल करत असतात। अशा वेळेला जी काही शेतीमधून जे सरकारची भरपाई रक्कम जी काही मिळाली काही बँकेमध्ये, तर तिथल्या शाखा अधिकाऱ्यांनी आणि काही कर्मचाऱ्यांनी एक संगनमत करून हे रक्कम लुबाडलेली आहे। या शेतकऱ्यावर आलेलं हे वेगळंच संकट आहे। त्यामुळे आम्ही काही शाखेमध्ये जाऊन किंवा ज्या परिसरामध्ये ज्या गावामध्ये घटना घडल्या आहेत त्या घटनामध्ये जाऊन शेतकऱ्यांना गोळा करून ज्या शेतकरीचे जे पैसे ज्यांनी हडप केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांना आम्ही आज आव्हान करतोय की त्या शेतकऱ्यांनी एकत्र होऊन बँकेत जाऊन त्यांना चापकाने फोडावे अशी आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। आणि असं केल्याशिवाय हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी अधिकारी हे शिवाजीराव वाघ किंवा त्यांची असणारी टीम हे सुधारणार नाही, याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही। त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी त्या चापकाने तिथल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी फोडावे। तुमच्या पाठीशी आम्ही मागे आहे असं मी या ठिकाणी आव्हान करतो।